नमस्कार मित्रांनो, तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, अवघ्या काही दिवसावर मुंबई पोलीस भरतीचा पेपर येऊन टेकलेला आहे. तरी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर तुमच्या मार्कामध्ये निश्चित 4-5 मार्काची वाढ होईल याची पूर्ण शाश्वती देतो आणि तुमचा जास्त वेळ न घेता सरळ व्हिडिओला सुरुवात करतो. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. तर बघा मित्रांनो, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर दोन्हीची एकत्रित माहिती आज आपण बघणार आहोत. तुम्ही कुठेही फॉर्म भरलेला असू द्या, व्हिडिओ पूर्ण बघा. बघा, हा आहे नकाशा, हा मुंबई उपनगरचा आणि खालचा मुंबई शहरचा. तर मुंबई शहर हे दक्षिणेला आहेत मुंबई उपनगरच्या, आणि मुंबई शहरच्या उत्तरेला काय आहेत, तर मुंबई शहरच्या उत्तरेला मुंबई उपनगर आहेत. हे लक्षात ठेवा. असं सुद्धा विचारू शकते परीक्षेला की दक्षिणेला काय आहेत आणि उत्तरेला काय आहेत, त्याच्यामुळे भासमान भ्रमण व्हायला नको. बघा, मुंबईपासून मुंबई शहर व मुंबई उपनगर याची निर्मिती बृहन्मुंबईपासून म्हणतो मित्रांनो मी. याची निर्मिती कधी झाली? 1990मध्ये, ज्यावेळेस शरद पवार हे मुख्यमंत्री होते. बघा, मुंबईचा नकाशाद्वारे आपण थोडीशी माहिती बघूया. हा आहे उपनगर मित्रांनो. हा जो छोटा दिसतो ना, हे उपनगर आहेत आणि हे मुंबई शहर आहेत. तर शहरच्या उत्तरेला काय आहेत? अरबी समुद्र आहेत, पश्चिमेला अरबी समुद्र आहेत, आणि आग्नेय, वायव्य, ईशान्य आणि नैऋत्येला महिमची खाडी आहेत, आणि ईशान्येला बघा पालघर आहे जिल्हा, इकडे पूर्वेला ठाणे आहेत, नंतर ठाण्याची खाडी आहे. बघा, मुंबई शहर लिंग गुणोत्तर किती आहेत? 832. महाराष्ट्रातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहेत. असा सुद्धा प्रश्न बनू शकतो मित्रांनो की महाराष्ट्रातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचं आहेत? तर ते काय आहेत? मुंबई शहर. लक्षात ठेवा, मुंबई शहराचं सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहेत 832. मित्रांनो, व्हिडिओ चांगला दिसत नसेल तर व्हिडिओची क्लिअरिटी वाढवा. मुंबई उपनगर लिंग गुणोत्तर 860, मुंबई शहरचं 832, मुंबई उपनगरचं 860, हे लक्षात ठेवा. मुंबई उपनगरची घनता बघा किती आहेत? 20,980 दर चौरस किलोमीटर. दर चौरस किलोमीटर मित्रांनो कसं असतं ते? समजा इकडून 1 किलोमीटर, इकडून 1 किलोमीटर, इकडून 1 किलोमीटर, इकडून 1 किलोमीटर, तर याला दर चौरस किलोमीटर असे म्हणतात. तर मुंबई उपनगर याची घनता काय लक्षात ठेवायची? 20,980. आणि मुंबई शहरची काय आहेत बघा? 19,652. तर सगळ्यात जास्त कोणती आहे? मुंबई उपनगरची आहेत. मुंबई उपनगरची 20,980, मुंबई शहरची 19,652. मुंबई उपनगर साक्षरता 89.9%, म्हणजे जवळपास 90%च मुंबई उपनगरची साक्षरता. मित्रांनो, हे 2011च्या जनगणनेची माहिती आहेत. याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा अनेक परीक्षेला प्रश्न येतात. मुंबई उपनगर साक्षरता 89.9%, मुंबई शहर साक्षरता 89.2%. मुंबई उपनगर एकूण तालुके 3 आहेत बघा: अंधेरी, कुर्ला आणि बोरिवली. बोरिवलीमध्ये काय आहेत? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहेत. शहर, जिल्हा. मित्रांनो, व्हिडिओ चांगला दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ चांगला दिसेल. जिल्हा मुंबई शहर. मुख्यालय काय आहेत? मुंबई. क्षेत्रफळ किती आहेत? 157 चौरस किलोमीटर. क्षेत्रफळ लक्षात ठेवा, 157 चौरस किलोमीटर. लोकसंख्या किती आहेत? 30,85,411. मित्रांनो, लोकसंख्या फार महत्त्वाची आहेत. अनेक वेळा परीक्षेला प्रश्न रिपीट होतात. 30,85,411 मुंबई शहराची लोकसंख्या आहे. तालुके एकही नाहीत. महाराष्ट्रातील असा एकमेव जिल्हा आहे की त्याला एकही तालुका नाहीत मुंबई शहरला. बघा, माझगाव, वरळी, मुंबई, महिम, परळ, मोठा कुलाबा आणि लहान कुलाबा इत्यादी 7 बेटांनी मिळून मुंबई शहर तयार झालेले आहेत. हे 7 बेटांची नावे लक्षात ठेवा: लहान कुलाबा, मोठा कुलाबा, परळ, महिम, मुंबई, वरळी आणि माझगाव. मुंबई उपनगर जिल्हा. बघा, जिल्हा मुंबई उपनगर. मुख्यालय वांद्रे. मुख्यालय लक्षात ठेवा मित्रांनो, वांद्रे. मुंबई शहरचं मुख्यालय मुंबई आणि मुंबई उपनगरचं वांद्रे. क्षेत्रफळ 446 चौरस किलोमीटर. लोकसंख्या 93,56,962. 93,56,962. प्रमुख नद्या: मिठी, पोईसर आणि दहिसर. तालुके: अंधेरी, बोरिवली. महानगरपालिका: मुंबई मनपा 1888 नुसार. श्रेणी A+, महाराष्ट्रातील एकमेव आहेत. तर हे सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो की महाराष्ट्रातील श्रेणी A+ कोणती महानगरपालिका आहेत? तर मुंबई मनपा आहेत. नद्या व उगमस्थाने: दहिसर, तुळशी तलावातून या नदीचा उगम होतो.
ओशिवरा, फिल्म सिटी गोरेगाव येथून ओशिवरा या नदीचा उगम होतो. मिठी नदीचा उगम विहार या तलावातून होतो. मुंबई हे शहर मिठी नदीच्या काठावर वसलेले आहेत. तर असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की मुंबई शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहेत, तर मिठा नदीच्या काठावर वसलेले आहेत. मिठी नाही मित्रांनो, मिठीची ते सॉरी मित्रांनो. दादर, गोराई कुठे मलाडला आहेत. मनोरी, वरंगमल, जुहू, गिरगाव, वसवा, मड मलाडला आहेत. मार्ले मलाडला आहेत आणि आक्सासुद्धा मलाडला आहे. तर हे महत्त्वाचे पुळणे आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. तलाव बघा, तुळशी तलाव, पवई तलाव आणि विहार तलाव. या तलावामधून, या 3 तलावामधून मुंबई शहराला पाणीपुरवठा होतो. तर तलावसुद्धा महत्त्वाचे आहेत, तुळशी, पवई आणि विहार तलाव. राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली मुंबई उपनगरमध्ये आहेत. क्षेत्रफळ किती आहेत? 104 चौरस किलोमीटर. याला स्वातंत्र्यपूर्वी काय म्हणायचे? कृष्णगिरी. तर स्वातंत्र्यपूर्वीचं नाव काय याचं? कृष्णगिरी. लक्षात ठेवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचं. औष्णिक वीज केंद्र तुर्भे 1330 मेगावॅट पॉवरचं आहेत बघा, आणि मालक कोण आहेत? टाटा पॉवर आहेत. 50% वीज पुरवठा फक्त मुंबई शहराला होतो, नंतर 50% दुसरीकडे होतो. हवामान बघा, उष्ण, दमट व सम आहेत. वार्षिक सरासरी पाऊस किती? 180 सेंटीमीटर. वार्षिक कमाल व किमान तापमान 32-22 डिग्री सेल्सिअस, म्हणजे जास्तीत जास्त 32, कमीत कमी 22. मान्सून सरासरी पाऊस म्हणजे पावसाळ्यात पडणारा, तर मान्सूनच्या मोसममध्ये पडणारा 250 सेंटीमीटर आणि वार्षिक सरासरी 180 सेंटीमीटर आहेत बघा. लेण्या, मंडपेश्वर ही लेणी आहेत मुंबई शहरात. जोगेश्वरी आहेत, महाकाली आहेत, कान्हेरी आहेत, उंदेरीसुद्धा आहेत. तर ह्या महत्त्वाच्या लेण्या आहेत, हे लक्षात ठेवा. गड किल्ले आणि जलदुर्ग, शिव, महिम, वरळी, धारवी आणि शिवळी. धार्मिक स्थळे बघूया आपण आता. वरळीमध्ये काय आहेत? हाजी अली दर्गा आहेत. माउंट मेरी चर्च कुठे आहेत? वांद्रामध्ये आहेत. यालाच मोठी माऊलीसुद्धा म्हणतात मराठीमध्ये. माणकेश्वर हे स्वयंभू शिवलिंग आहेत. महिम हजरत अली साहेबांचा उरूस भरतो येथे. अंधेरी होली फॅमिली चर्च आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ एकदा समजला नसेल तर परत एकदा दोनदा बघून जा, आणि हे महत्त्वाचं आहेत मित्रांनो. याच्यावरती बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती पहिल्याच वेळा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला नवनवीन बघण्यास मिळतील. धन्यवाद मित्रांनो.